नमस्कार, मी आज तुम्हाला व्हेज मोमोज रेसिपी करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी साहित्य घेते बघा। सगळ्यात प्रथम मी चटणी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी पिकलेले चांगले लाल भडक 4 टोमॅटो घेतलेले आहेत। त्याला अशा मी शिरा पाडून घेते आणि ते मी आता बॉईल करून घेणार आहे। ते एका कढईमध्ये घालून घेते आणि त्यामध्ये मी आता थोड्याशा लसूण पाकळ्या घालते, 1-4 मिरच्या बेडगी घालते, थोडंसं आलं घालते आणि थोडंसं पाणी ओतून ते मी आता गॅसवर शिजवून घेते। आता चांगलं ते एक 5 मिनिटात शिजतं ते। तर आता हे मी शिजायला ठेवलेलं आहे, झालेलं आहे बघा शिजून आणि थोडं गार करून घेतलेलं आहे। आणि त्याची मी आता टोमॅटोची साल काढून घेते पहिला आणि हे आता मी एका मिक्सरच्या भांड्यात घालून सगळं वाटून त्याची पेस्ट करून घेणार आहे बारीक। पाणी नंतर घालायचं थोडं गरजेप्रमाणे, ते पाणी टाकायचं नाही। तर त्याची मी आता पेस्ट चांगली करून घेतलेली आहे बघा। आता ते एका मी गाळणीनं गाळून घेते, म्हणजे त्यामध्ये घातलेले मसाले किंवा काहीतरी असतं ते टोमॅटोचं बी वगैरे सगळं निघून जातं, म्हणून ते असं गाळणीनं गाळून घ्यायचं। झालेलं आहे गाळून। आता मी गॅसवर पुन्हा ठेवून घेते ते आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालते। सुरुवातीला थोडंसं घातलेलं होतं मी आणि अगदी 2 चिमूट होईल एवढी मिरी पावडर घातली मी, काळी मिरी पावडर। त्यामध्ये आता मी 1 चमचा व्हिनेगर घालून घेते। सोया सॉस पण घालतात, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता। हे आता झालेलं आहे। आता हे आता बाजूला ठेवून एका डब्यामध्ये काढून घेते मी। हा 2 कप बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे मी आणि 2 मोठी गाजरं बारीक चिरून घेतलेली आहेत आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। चॉपरमध्ये घालून केलं तरीसुद्धा चालतं, पण एकदम बारीक नाही करायचं चॉपरमध्ये। त्याला मी 1 टीस्पून मीठ लावून ठेवते आता, कारण त्याचं पाणी काढावं लागतं। एक 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं। तर 5 मिनिटं झालेली आहेत बघा। आता मी त्याचं पाणी पिळून काढते, थोडं पूर्ण पाणी काढायचं त्याचं। मीठ लावल्यानंतर त्याला पाणी सुटतं। अशा प्रकारे मी पूर्ण पाणी पिळून काढत आहे त्याचं। त्याचं पाणी काढल्यामुळे नंतर बरं पडतं आपल्याला ते। हे झालेलं आहे बघा पाणी काढून, किती पाणी निघलेलं आहे बघा। त्यामध्ये आता मी बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं आणि थोडी बारीक चिरलेली हिरवी मिरची असं घालून घेतलेलं आहे। ते थोडं मिक्स करून घेते। हे तुम्ही तेलामध्ये परतूनसुद्धा त्यात घालू शकता, पण भाज्या परतायच्या नाहीत, पुन्हा त्याला पाणी सुटल्यावाने होतं। आता मी एका बाउलमध्ये 2 कप मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये मी आता मीठ घालून घेतलं, एक अर्धा टीस्पून आणि 1 टेबलस्पून होईल एवढं मी त्यामध्ये तेल घालून घेते आणि हे आता गरजेप्रमाणे पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं। हे अगदी पोळीच्या पिठासारखं, चपातीच्या थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं हे। माझी रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा। माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दिसतील। आणि हाईपचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा, हाईप करा। तर आता हे झालेलं आहे बघा मळून। याला एक 10 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे, चांगलं मुरतं मग ते।
10 मिनटं झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. चांगलं भिजलेलं आहे. 10 ते 15 मिनटं ठेवायचं. आता त्याचे छोटे छोटे मी गोळे करून घेते. एकदम बारीक गोळे करायचे त्याचे. एकदम छोटे करायचे गोळे, जास्त मोठे नाही करायचे. तर तुम्हाला आता ते लाटून दाखवते मी आणि मोमोज बनवून दाखवते. जास्त मोठ्या पण नाही पाती करायची, अगदी पुरीसारखी पात करायची, पुरी एवढीच. हे अशा प्रकारे मी लाटून घेते 1-2. झालेलं आहे लाटून. आता मला त्यामध्ये आता मी तयार केलेलं हे भाज्यांचं मिश्रण घालून घ्यायचं 2 चमचे आणि असं खाली ठेवूनच अशा चुन्या पाडत जायच्या त्याला एक बाजून अशा. एक 2-3 प्रकारे मी तुम्हाला करून दाखवते. असं पळपोटवर ठेवूनच केल्यामुळं आपल्याला सोपं जातं ते करायला. बघू शकता. अजून 1-2 पद्धत दाखवते तुम्हाला मी. आपल्याला जेवढं पाहिजे भाज्या त्यात तेवढ्या घालून घ्यायच्या. मी छोट्याच पाती केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी थोड्याच घातल्यात भाज्या. हे बघा, असं ह्या बाजून एकदा ह्या बाजून एकदा अशी नेरी पाडत गेल्यासारखं करायचं. छान होतात. बघू शकता तुम्ही कसा आकार आलेला आहे. कोणत्याही आकारात तुम्ही बनवू शकता. अजून एक दाखवते तुम्हाला. असं मोदकसारख्या अशा चुन्या पाडत जायच्या. ह्या पद्धतीने सुद्धा छान होतात. हे बघा, हे अशा या 2-3 पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. कोणतीही पद्धत तुम्ही करू शकता. त्याला काय असंच पाहिजे असं काय नसतं आहे. कोणतीही पद्धत तुम्ही करा, तुम्हाला जी सोपी वाटेल ती. फक्त असं खाली हातात घेऊन करण्यापेक्षा असं खाली ठेवून केलं की आपल्याला सोपं जातं करायला. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी आता हे सगळं करून घेणार आहे आणि वाफवून घेणार 10 मिनटासाठी. 10 मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं ते. हे झालेले आहेत बघा वाफवून. बघू शकता तुम्ही 10 मिनटं झालेले आहेत. चांगलं शिजलेलं आहेत ते. ते आता काढून घेते मी. बघू शकता तुम्ही. खूपच छान झालेले आहेत. एक मोडून दाखवते तुम्हाला आता. तयार केलेल्या चटणीबरोबर खायचा खूप छान लागतो मोमोज. थँक्यू.